कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। एक डार्क कॉमेडीचा बादशाह आणि त्याचा तितकाच व्हायरल कॉमेडी शो. Before we begin the show, actually, let's do one thing that I did not do last season and I regretted it. सीझन 2 चा पहिलाच एपिसोड, पण तो तुफान गाजवणारा ठरतोय एक मराठमोळा मुलगा. नशीबी खराब है वो फटा रे. कोण आहे हा एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन बनलेला कलाकार आणि काय आहे याची लेटंट स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओत. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत. मैं कलाकार हूँ. मैं चेहरे बदलता हूँ पर अपनी पहचान नहीं. मैं किरदारों की जिंदगी जीता हूँ पर अपनी नहीं. स्क्रीनवर समय रैना, आलिया भट आणि शर्वरी वाघ असून सुद्धा इंडियाज गॉट लेटंटचा हा सीझन चर्चेचा विषय ठरतोय तो फक्त आणि फक्त या मुलामुळे. हा स्टेजवर आला आणि दारूच्या नशेत असल्याची ऍक्टिंग करत याने आपला परफॉर्मन्स सुरू केला. याद है हमें हर नुक्कड़ गली और मोहल्ला जो उसके चक्कर में हमने नापा था. हरामजादी निकली बड़ी शिद्दत से मेरा काटा था. भाई सच में टल्ली तो नहीं है ना भाई. लेटंट मध्ये मराठी डंका वाजवणारा हा पठ्ठ्या म्हणजे हाय, दिस इज सुकृत देव. तो आला. क्योंकि खूबसूरत थी ऐसी वो कि उसकी लबों पर मिठास थी. त्याने पाहिलं, त्याने जिंकलं. सुकृत बाबत हा डायलॉग तंतोतंत लागू पडतो. लेटंट वर याचा अंदाज इतका ढासू होता की चक्क आलिया भट सुद्धा याला म्हणाली 100% आप वायरल होने वाले हो. थैंक यू सो मच मैम. आणि हा खरोखरच रातोरात इतका पॉप्युलर झाला की याचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 6,000 थेट 4 लाखांच्या पार गेले. आता तुम्हाला वाटेल सुकृत हा कोणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ज्याचा फॅन बेस सुद्धा ऍक्टिव्ह असेल, बट इन रियालिटी सुकृत सुद्धा आपल्या जेनझी मधला एक स्ट्रगलर आहे. असं असून सुद्धा याने काही मिनिटांच्या परफॉर्मन्सवर अंबरनाथचं नाव ग्लोबल मॅपवर पोहोचवलंय. सुकृत देव, आप कहाँ से हो? मैं महाराष्ट्र से, मतलब अंबरनाथ, इधर ही है, कल्याण के पास. मराठी थिएटर मध्ये जवळजवळ 8 वर्षांचा रियाज असलेला सुकृत फक्त एक अभिनेताच नाही तर एक कवी आणि कॉमेडियन सुद्धा आहे. जी व्यक्ती आपल्या हृदयाची भाषा समजते ती म्हणजे आपलं प्रेम. आणि माझ्या हृदयाची भाषा समजणारी तू एकमेव आहेस. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या मुक्काम पोस्ट आडगाव आणि संतोष पवार यांच्या यदा कदाचित रिटर्न्स या नाटकांमध्ये तो महत्वाच्या भूमिका साकारतोय. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असलेल्या सुकृतने मराठी टेलिव्हिजन मध्ये सुद्धा छोटे मोठे रोल्स केले, पण याला खरी ओळख मिळाली ती समय रैनाच्या लेटंटमुळे. याने सीझन 1 साठी ऑडिशन सुद्धा दिली होती, पण सिलेक्शन मात्र झालं नव्हतं. समय से पहले कुछ नहीं मिलता असं म्हणतात आणि इथे समयमुळेच या मराठी मुलाला वेल डिझर्व्ड फेम मिळाली. सुकृतच्या ऍक्टिंगची सुरुवातच घरापासून झाली. आई नृत्यांगना आणि अभिनेत्री, तर वडिलांनीही मालिकांमध्ये काम केलेलं. शाळेत गॅदरिंग आणि मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मधून एकांकिका करत याने अनेक अपयश झेलली. पुढची भूमिका कधी मिळेल याची खात्री नव्हती, म्हणून कॉर्पोरेट मध्ये नोकरी सुद्धा करून पाहिली. ऑफिस आणि कंटेंट क्रिएशन असं दोन्ही सांभाळत सुकृतने स्वतःची वेगळी ओळख बनवण्याचे प्रयत्न मात्र सुरूच ठेवले. कधी बाहुबली, बाबाश्री, बाळ शिवराय, रव्या, तर कधी बंडू सोन्ने. भुवन बामचा फॅन असलेल्या या सुकृतने लेटंट मध्ये एकदाही आपलं कॅरेक्टर ब्रेक केलं नाही. समय रैना कट म्हणाला तेव्हाच समोर आला तो खरा सुकृत देव. हाय, दिस इज सुकृत देव. सेटवरच झोपून काढलेल्या रात्री आणि इतक्या वर्षांची अपार मेहनत, म्हणूनच आलियाने याला लेजेंड म्हटलं तर समय रैनाने स्टार म्हणून घोषित केलं.
आजवर आपण हिंदी कॉमेडीच्या दुनियेत पंजाब, दिल्ली आणि नॉर्थच्या पोरांचा दबदबा पाहिलाय, पण आता सुकृत देव सारख्या अवलियाने या पंजाबी डॉमिनेटेड क्षेत्रात आपली पहिली खणखणीत पाऊलखुण उमटवलीये. सुकृत देव हे फक्त एक एक्झाम्पल आहे. आज आपल्या मराठी थिएटरमध्ये 30 ते 40 भारी नाटकं सुरू आहेत, जिथे सुकृत इतक्या ताकदीचे आणि टॅलेंटेड कलाकार अहोरात्र संघर्ष करतायत. पण सॅडली यातले अनेक चेहरे आजही त्या एका मोठ्या सुवर्ण संधीची वाट पाहतायत. म्हणूनच तुम्हाला काय वाटतं, हिंदी कॉमेडीच्या या मोठ्या मंचावर आता मराठी पाऊल पुढे पडणार का? आणि सुकृत आगामी काळात या क्षेत्राचा नवा किंग ठरणार का? तुम्हाला त्याची इंडियाज गॉट लेटंट मधली ही ऍक्टिंग कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी मूड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.